नाही, एक अवघड गोष्ट अशी आहे की एखाद्या उद्योगाला, एखाद्या हॉटेलाला, आता महाबळेश्वर कर्ज म्हटलं तर पर्यटन क्षेत्र म्हणून हे ओळखलं जातं. फार मोठं ले मेरिडियन सारखं एक हॉटेल इथं आलेलं आहे आणि लोकांना अपेक्षा वाटलं की नोकरी आजूबाजूच्या गावातल्या 70-80 मुलांनी या ठिकाणी नोकरीसाठी सुरुवात केलेली आहे. 6-6 वर्ष झाली, 7-7 वर्ष झाली. 12 आणि 13 आणि 14 हजारामध्ये त्यांना राबवलं जात आहे आणि बाहेरून एखादा आला की त्याला 15,000 ते 20,000च्या वरती पगार दिला जातो. हा फरक होता. लोकांनी माझ्याकडे न्याय मागितला. गेल्या 4 वर्षापासून मी या संबंधितांची चर्चा करायला बघतो. मध्यंतरी जे घटना घडली म्हणून माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी त्या गोष्टीला फार मोठं महत्त्व दिलं नाही ह्या गोष्टीला. परंतु आता लोकांवर अन्याय असा सुरू झालेला आहे की एका त्यांच्याकडे संघटनेची कुठली ताकद नाही, 15 माणसं नाही, त्या लोकांची युनियन बरोबर करार केला गेला. आमच्याकडे वावड आहे का त्यांना मला कळत नाही आणि म्हणून मग त्या लोकांसाठी मी आज आलेलो आहे. मला वाटतं की आज जर त्यांनी तशा प्रकारची भूमिका घेऊन मदत केली नाही तर 100% तिथं आंदोलन होईल आणि त्या आंदोलन करताना त्यांच्यावर कारवाई करण्याची ताकद ही माझी निश्चितपणाने असेल. अशा प्रकारचा विषय या ठिकाणी मांडण्यासाठी मी आलेलो आहे. ते झुंजार नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. जर या कामगारांवरचे अन्याय दूर झालेच नाही तर पुढची भूमिका तुमची काय असेल? 100% जर कामगारावरचा अन्याय दूर झाला नाही तर पूर्णपणाने काम बंद आंदोलन होईल. काम बंद आंदोलन करताना मॅनेजमेंटने बळाचा वापर केला तर मॅनेजमेंटच्या विरोधामध्ये फार मोठं मी आंदोलन स्वतः करीन. मी गेटवर येऊन बसेल. मी गेटवर बसून आल्यानंतर मग त्यांना काम करणं अवघड. मी अनिल केळगणे राहणार इथं बेकवलीतला आहे. गेली 2017 पासून लिमिटेड हॉटेलला काम करतोय. लिमिटेडला काम करत असताना तर चांगलं वाटतंय, पण आतापर्यंत त्यांनी जो माझ्यावर अन्याय केलाय तो मला आता काही सहन होत नाहीये. मला दरवर्षी सांगितलं जातं की तुमचं काम होईल, तुम्हाला परमनंट केलं जाईल आणि मी 2017 पासून 9,000 रुपयामध्ये काम करते. आता मला आताचा 14,000 रुपये झाला आहे 8 वर्षानंतर. तो मला व्यवस्थित माझा मिळावा आणि माझ्यावर जो अन्याय होतोय तो दूर व्हावा हीच माझी मागणी आहे. मी सागर जाधव. मी जवळजवळ 6 वर्ष झालं मी इथं काम करतोय. पण प्रत्येक वर्षी मला सांगण्यात येतं की यावर्षी तुम्हाला FTC किंवा पेरोलवर घेतलं जाईल आणि तशी मला आश्वासनं पण देतात. तसं मी सगळ्यांबरोबर चर्चा पण केली, पण तरी पण माझा काय जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाही आहे. त्यामुळे मी आज इथे बाहेर उभा आहे त्यासाठीच की मला हा न्याय मिळावा. प्रत्येक ठिकाणी असं होतं की प्रत्येक वेळेस जो कोणी नवीन कामगार येतो, बाहेरचा कामगार येतो, तो FTC किंवा पेरोलवर येतो. पण नंतर आम्ही तर 6 वर्ष काम करतोय, पण तरी पण अजूनपर्यंत आम्हाला साधं FTC पण घेतलं नाहीये आणि परमनंट पण केलेलं नाहीये. परत तसंच असं हे होतंय की इथे जवळजवळ 6 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी पगारवाढ होते, पण आमची जी दुसऱ्या कामगारांची 1,000 रुपये पगारवाढ होते तसं आमचं तसं नाहीये. कन्फर्मेशन हे आम्हाला दिलंच जात नाही की आमचा पगार वाढेल किंवा काय, असं काय आम्हाला काही भेटत नाहीये. त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे.